नमस्कार, आपण पाहतात BBC केज लाईव्ह, एक असं चॅनल जे आपल्यापर्यंत सत्य आणि वास्तव नेहमी पोहोचवण्याचा प्रयत्न करते. आज एक वेगळा विषय आणि वेगळी मुलाखत. माझ्यासोबत आहेत, आपल्या सगळ्याला माहिती आहे की महाराष्ट्रातील अगदी पुरोगामी विचारावर आणि शेतीवर आणि वेगवेगळ्या अशा सामाजिक प्रश्नावर काम करणाऱ्या प्राध्यापिका सुशीलाताई मोराळे. खरं तर नाव बीड जिल्ह्याला अपरिचित नाही आहे, सगळ्याला माहिती आहे. प्राध्यापिका सुशीलाताई मोराळे कोण आहेत? कारण त्यांचं सामाजिक आणि शैक्षणिक वेगवेगळ्या क्षेत्रावर काम आहे. विविध पक्षातही विशेषतः पुरोगामी पक्षात एक वैचारिक मित्र म्हणून असलेल्या सगळ्या पक्षामध्ये त्यांचं काम आजपर्यंत पाहिलेलं आहे. आज त्या माझ्यासोबत आहेत. निश्चित सध्या महाराष्ट्रात कृषीविषयक शासनाची धोरणं असतील किंवा बाकी गोष्टीवर आपण त्यांची मतं जाणून घेणार आहोत. ताई नमस्कार. आपण खरं तर खूप मोठा एक काळ आपण या क्षेत्रात राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम केलेलं आहे. सध्याचं कृषीविषयक शासनाचं धोरण जे आहे, ज्याच्यावर सतत समाजात चर्चा होते, याबद्दल काय सांगा? आता राज्यामध्ये आणि देशामध्ये 2014 साली जे सत्तांतर घडून आलं, तर ते सत्तांतर जेव्हा घडत होते तेव्हा केंद्र सरकारनं आणि त्यानंतर राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्यासाठी बऱ्याचशा घोषणा केल्या होत्या. त्यातली सगळ्यात महत्त्वाची घोषणा जी होती त्यांच्या अजेंड्यामध्ये, त्यांचा जो मॅनिफेस्टो होता, मोदी साहेब असं म्हणाले होते की जर देशामध्ये माझं सत्ता आली तर मी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करीन. जनतेनं त्यांच्यावर विश्वास टाकला. 14ला ते सत्तेत आले. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्यांनी मागितलं की डबल इंजिनचं सरकार मला पाहिजे, म्हणून महाराष्ट्रात पण परिवर्तन घडून आलं आणि महाराष्ट्रात पण सत्ता भारतीय जनता पक्ष आणि त्यावेळी शिवसेना अशी ती युती झाली आणि ते सरकार अस्तित्वात आलं. परंतु बोलल्याप्रमाणे 2024ला 10 वर्ष संपले, 26 साल आता उजाडले, म्हणजे 12 वर्ष झाले. 12 वर्षामध्ये अजूनही शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर आधारित शेतीमालाला भाव अधिक 50% नफा, ही शिफारस स्वामीनाथन आयोगाची शिफारस आहे. स्वामीनाथननी खूप विचारपूर्वक ही शिफारस केलेली. उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर सरकारने जर भाव सोयाबीनचा 4,000 रुपये जाहीर केलेला असेल तर त्याच्यात 50% नफा म्हणजे 2,000 त्याच्यात प्लस करायचे, मिळून 6,000 द्यायचे. पण बोलल्याप्रमाणे शेतकऱ्याच्या प्रश्नावर हे सरकार वागलेलं नाही. 2014ला साखरेचे भाव होते 14 रुपये किलो साखर होती. आज ती 80 रुपये किलो झाली आजच. म्हणजे महागाई आम्ही कमी करू असं बोलल्या गेलं होतं, परंतु तेही त्यांनी शब्द पाळला नाही. खताचा भाव, खताच्या गोणीचा भाव 2014ला होता 300 रुपये. आता तो 30 किलोची गोणी, म्हणजे तेव्हा 50 किलोची होती, आता 30 किलोची जी गोणी आहे खताची, युरियाची खताची, हे जे शेतीला उपयोगी खत आहे, तर त्याचा भाव जर आता बघितला तर 5,000 रुपयाला पडते ती गोणी. 2 गोण्या 5,000ला, म्हणजे 2,500 रुपयाला एक गोणी पडायला लागली. म्हणजे शेतकरी उद्ध्वस्त करण्याचं काम चाललेलं. शेतकरी आधीच संकटात आहे. खरं म्हणजे कधी आसमानी तर कधी सुलतानी संकट त्याच्यावर कोसळते. कधी अतिवृष्टी होते, कधी दुष्काळ पडतो, आणि त्या दुष्काळात, त्या अतिवृष्टीत सापडलेल्या शेतकऱ्यासाठी सरकार पंचनामे करतं, सगळी यंत्रणा राबवतं, पण प्रत्यक्षात अंमलबजावणीमध्ये मात्र सरकार कुचळते, माघार घेते. 3 शेतकऱ्यांसाठी त्यांनी 3 वेळा कर्जमाफी केली. 3 वेळा. छत्रपती शिवाजी महाराज साहेबाच्या महाराजांच्या नावानं एक योजना त्यांनी आणली, दुसरी एक योजना त्यांनी आणली. आता अहिल्याबाई होळकरांच्या नावानं त्यांनी पुन्हा ही कर्जमाफी 2 लाख रुपयाची आम्ही देऊ असं ते म्हणाले होते. परंतु
त्याचाही अजूनही कोणाच्या खात्यावर पैसे गेलेले नाहीत. नुसतं बोलल्या जाते. भरणे मामा परवा पण बोलले की आता सुटायला लागलेत पैसे, आता यायला लागलेत पैसे, लोक वाट बघू नये. खरं म्हणजे आता खरी गरज आहे त्यांना पैशाची समजा माफ होण्याची, पण ते काही माफ होत नाही. फेब्रुवारी आणि मे महिन्यामध्ये 2025 सालामध्ये प्रचंड पाऊस पडला, जमिनी वाहून गेल्या, शेतकऱ्याचा खडूक उघडा पडला, काळी माती सगळी गेली. नदीच्या कडीच्या जमिनी तर त्याचा पोत इतका खराब झाला आहे की त्या जमिनी आता सुधरू शकत नाहीत अशी परिस्थिती. मुख्यमंत्री महोदयांनी हवाई पाहणी केली. त्यांच्यासोबत दोन्ही उपमुख्यमंत्री होते हवाई पाहणी करायला, आणि मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलं की 17,500 रुपये हेक्टरी पीक विमा आम्ही देऊ आणि अतिवृष्टी अनुदान पण आम्ही देऊ. अजूनही ते अनुदान दिलेलं नाही. महाराष्ट्रातल्या बऱ्याच जिल्ह्यांना पीक विमा मिळाला. माशी कुठं शिंकती, घोडं कुठं अडतंय आम्हाला काही कळत नाही. बीडलाच पीक विमा का नाही? 2020चा पीक विमा आमचा पेंडिंग आहे, 2021ला पीक विमा नाही, 22ला पीक विमा मिळालेला नाही, 23ला नाही, 24लाही नाही. आता 25चा तरी मिळेल असं वाटलं होतं. सरकारने शेअर भरला होता, शेतकऱ्यांनी 1 रुपया भरला होता, पण शेतकऱ्यांचे पैसे सरकारने भरले होते. आम्हाला वाटलं सरकारने पैसे भरलेत, आता तरी शेतकऱ्याला पीक विमा मिळेल. आताही अजून शेतकऱ्याला पीक विमा मिळू शकलेला नाही. म्हणजे शेतकऱ्याच्या प्रश्नावर हे सरकार पूर्णपणे उदासीन आहे असा आमचा या ठिकाणी आरोप आहे. शेतकऱ्याला खरा म्हणजे देश वाचवायचा असेल तर मोठा खाऊन जगता येत नाही, त्याला अन्नधान्यच पिकवावं लागतं. शेतकरी रात्रीचा दिवस करतो, आजही त्याच्या शेतीला सलग 8 तास वीज मिळत नाही. रात्रीचं तो शेतात झोपतो, पाणी देतो, बायकोला सोबत घेऊन जातो, नसलं तर मुलाला घेऊन जातो, त्याला साप चावतो, त्याला जंगली जनावरांचा मुकाबला करावा लागतो. अवनी नावाची वाघीण यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकरी जेव्हा रानात पाणी द्यायला जात होते, तिचं अवनी नाव होतं ठेवलेलं, त्या एरियातली ती वाघीण होती. ती नरभक्षक बनली आणि 13 लोकांना खाल्लं त्या वाघिणीने. म्हणजे किती अन्याय आहे हा शेतकऱ्यावर. ठीक आहे, तुम्ही त्याच्यानंतर कोणाला 5 लाख दिले असतील, 10 लाख दिले, त्यांनी माणूस नाही आला ना परत, माणूस तर गेला. असे अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे. त्या प्रश्नाच्या प्रती सरकार उदासीन आहे, आणि म्हणून आमची आपल्या BBCच्या केजच्या माध्यमातून विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की शेतकऱ्याचा किमान 25चा पीक विमा तात्काळ तुम्ही दिला पाहिजे. आता मागचं थाकलेलं द्यायचं का नाही द्यायचं त्याच्यावर चर्चा होईल, त्याच्यावर संघर्ष होईल. खरं म्हणजे अनेक लोक लढले ह्या 20च्या पीक विम्यासाठी, आम्ही पण लढलो. अजय बुरांडे लढले. अजय बुरांडेंनी पदयात्रा, 80 किलोमीटर पदयात्रा, आता कुणी फाट्यावरून गावापर्यंत पायी जात नाही, पण 80 किलोमीटर पदयात्रा त्यांनी केली. करपे नावाचा कार्यकर्ता आहे, आपल्या जवळबंचाच आहे तो, शेतकरी संघटनेत तो काम करत होता स्वाभिमानीत. तोही पायी त्यांनी 60 किलोमीटर, त्यांनी 60 किलो देवडी ते अशी 60 किलोमीटर यात्रा केली. काही गुण आला नाही, ना पीक विमा मिळाला, ना अतिवृष्टी अनुदान मिळालं. एकूण शेतकऱ्याचा वाली कुणी राहिलेलं नाही, अशी आज परिस्थिती निर्माण झाली. उलट 6,000 रुपये देऊन लाचार बनवण्याचं काम सरकार करतंय असा माझा आरोप आहे. लोक 2,000 रुपयाचा हप्ता येतो त्याच्यासाठी पारावर बसून चर्चा करतात, आला का हप्ता, आला का हप्ता, आला का हप्ता, पण लढ्यात या म्हणलं तर कचरतात. खरं म्हणजे माझं आव्हान आहे शेतकऱ्यांना की तुम्ही उतरलं पाहिजे. जसं आता झेंजी उतरले, युवक उतरले, तसं तुम्ही ह्या लढ्यात उतरलं पाहिजे. तुम्ही जोपर्यंत लढ्यात उतरणार नाही तोपर्यंत सरकारवर जो दबाव पाहिजे, तो दबाव येऊ शकत नाही. आणि म्हणून माझं आव्हान आहे सगळ्या शेतकऱ्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून की आपण उतरा. आम्ही आहोतच, आम्ही लढतोच आहे, पण आम्ही 10-5 लोकांनी लढून तुमचा प्रश्न मार्गी लागणार नाही. त्याला ताकदच तुम्हाला दाखवावी लागेल, तर तुमचा हा प्रश्न मार्गी लागू शकतो. नाहीतर 20च्या विम्याची जी गत झाली, काय झाली, भयानक झाली. आता काय सांगण्यात तुमच्या चॅनलवर तर म्हणजे सांगावं का न सांगावं असा माझ्यासमोर पेच आहे. पण असं बोलल्या जातं की प्रतिनिधी जे आहेत आमचे लोकप्रतिनिधी त्या काळातले जे कोणी असतील त्यांनीच तो पीक विमा हडप करून टाकला, शेतकऱ्यापर्यंत तो पोहोचू दिला नाही. आत्ता पण 2025चा पीक विमा
हा दाखवत होता ह्याच्यावर, हे जे मोबाईल आहे ह्याच्यावर लोकांच्या ह्याच्यावर दाखवत होते. पण ज्या दिवशी 13 तारीख संपली, पीक विमा भरायची तारीख संपली, कारण लोक पीक विमा भरायला तयार नव्हते, मुदतवाढ द्यावी लागली सरकारला, तरी लोकांनी माझ्या माहितीप्रमाणे 40% शेतकऱ्यांनी यावर्षी पीक विमा भरलेला नाही. ते असं म्हणाले. काही लोकांना मी विचारलं, लोक असं म्हणाले की मिळतच नाही तर भरायचे कशाला. म्हणजे पैसे खूप जमा होत आहेत, त्या मानानं पैसे परत मिळत नाहीत, परतावा नाही आहे विम्याचा. त्याच्यामुळे शेतकरी हा असा हवालदिल झालेला आहे असं माझं या ठिकाणी. आपण खूप विम्यासंदर्भात खूप चांगली माहिती दिलेली की मागच्या याच्यासाठी आपण पुन्हा संघर्ष सुरू आहे. विशेषतः किसान सभेचाही आपला म्हणजे पुन्हा एकदा आपण संघर्ष किंवा लढा उभा केला. परंतु तुम्ही ही खंत व्यक्त केली की शेतकरी ज्या संख्येनं किंवा ज्या ताकदीनं समोर यायला पाहिजे ते येत नाहीत. निश्चित हे बरोबर आहे, कारण जैन हिंदसारख्या आंदोलनानं आपल्याला दाखवून दिले की जोपर्यंत शासन समोर संख्या दिसत नाही तोपर्यंत येत नाही. मला वाटतं कालच्या 15 ऑगस्टला आपण पालकमंत्र्याला इशारा दिला होता की 25चा विमा जो या सरकारनं घोषित केलेला आहे तो देण्यात यावा, नसता पालकमंत्र्याला ध्वजारोहण करू देणार नाही. किंवा आताही शासनानं कळवलेलं आहे की आम्ही देऊ लवकर. पण पुन्हा एकदा मला वाटतं 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा ध्वजारोहणासाठी जेव्हा पालकमंत्री येतील तेव्हा हा इशारा दिला आहे. तर याबद्दल म्हणजे थोडक्यात काय सांगाल की लोकांनी कशा प्रकारे याबद्दल आपली एक जागृती दाखवली पाहिजे? नाही, आता आम्ही करणारच होतो. आम्ही एकदा हे आंदोलन करून यशस्वी केलेले. तुमच्या माहितीसाठी पंकजाताई मुंडे जेव्हा पालकमंत्री होते बीड जिल्ह्याच्या, तेव्हा शेतकऱ्याच्या पीक विम्याच्याच प्रश्नावर अशाच प्रकारचं आंदोलन आम्ही, शेतीमालाचा भाव, पीक विमा, या अतिवृष्टी अनुदान, असं जे दुष्काळी अनुदान, याच्यासाठी आम्ही खूप मोठे मोठे आंदोलनं, तेव्हा कालिदास आपेट, आम्ही सगळ्यांनी खूप संघर्ष जिल्ह्यामध्येच काय महाराष्ट्रामध्ये 4000 किलोमीटरची म्हणजे यात्रा आम्ही लोकांमध्ये केली होती या प्रश्नावर जनजागृती करण्यासाठी. आणि आमचं ते धोरण होतं त्या वेळेस आमच्या सगळ्या शेतकरी संघटनाचं. ते शेतकरी सीमेवर लढत होते, तुमच्या लक्षात असेल. 3 काळे कायदे जे केंद्र सरकारने पारित केले होते ते रद्द करा, त्याच्यासाठी आम्ही लढत होतो. तेव्हा आम्ही इशारा दिला होता की हे जर तुम्ही आमचे ह्या मागण्या ह्या मान्य नाही केल्या तर आम्ही तुम्हाला झेंडावंदन करू देणार नाही. हे जेव्हा पंकजाताईच्या लक्षात आलं तेव्हा पंकजाताई झेंडावंदन न करता निघून गेल्या. त्या कशा गेल्या, का गेल्या आम्हाला काही माहीत नाही, पण त्या झेंडावंदनला थांबल्या नाहीत. कलेक्टरच्या हाताने शेवटी ते झेंडावंदन पार पडले. आम्ही ते आंदोलन यशस्वी केले. आपल्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांना आम्ही 4 वेळा निवेदनं दिली. आणि आमचे भन्साळी साहेब किसान संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष, त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ताईंना निवेदन दिलं. त्याच्यानंतर पुन्हा एकदा मी स्वतः ताईंना भेटून निवेदन दिलं. मध्ये ते आले होते एकदा एक दौऱ्यावर, तेव्हा याही वेळेस आम्ही दिले निवेदन. अजय बुरांडेंनी दिले निवेदन की आमचा पीक विमा द्या. आणि आमची बातमी मी जेव्हा त्यांच्या कानावर गेली की अशी अशी बातमी दिलेली, तेव्हा ताईंनी आम्हाला बोलवून घेतलं. त्या मला म्हणाल्या की मी सावरलेलीच नाही अजून ह्या सगळ्या प्रक्रियेतून, मला थोडा वेळ द्या आणि मला झेंडावंदनापासून काही तुम्ही रोखायचं वगैरे जे आव्हान केले, तर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही असं काही करू नका. आणि म्हणून आम्ही त्यांच्या विनंतीला मान दिला आणि मान देऊन आम्ही त्या दिवशीचं ते आंदोलन जे आहे ते आम्ही थांबवलं. म्हणजे काय, ते काय संपवलं नाही आहे. आम्ही आता पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक सर्कल वाईज जिल्हा परिषदच्या गणामध्ये आम्ही फिरतोय. 2-2, 3-3 सभा आम्ही त्या सर्कलमध्ये शेतकऱ्यामध्ये जाणीव जागृती करण्यासाठी करणार आहे. आणि आता आमची 25 तारखेला राडीला सभा आहे, घाटनांदूरला सभा आहे. आम्ही आता करतोय, तारखा घेतोय सगळ्यांच्या, ज्यांना कुणाला सभा घ्यायची. त्या अजय बुरांडे आमच्यासोबत असावेत असं आमचं मत आहे. आम्हाला एकट्याला ही लढाई लढायची नाही. ही लढाई खूप अवघड आहे, आम्हाला याची जाणीव आहे. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना सोबत घ्यायचे. ते आपले हे आपेट साहेब, त्यांना आम्हाला सोबत घ्यायचे, मोहन गुंडला आम्हाला सोबत घ्यायचे. असं सगळ्यांना सोबत घेऊन हा लढा तीव्र कसा करता येईल आणि शासनाच्या या विषयाची तीव्रता कशी लक्षात येईल याच्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. आणि म्हणून आम्ही जनजागृती करतोय. आंदोलन काय करायचं ह्याच्यावर आमचं
नंतर ठरेल. एक शेवटच्या आठवड्यामध्ये आम्ही निर्णय घेऊ, मोर्चा घ्यायचा का काही आंदोलन करायचं का रस्ता रोको करायचा. आम्ही रस्ता रोको तर केला ना, खूप मोठा रस्ता रोको. अजय बुरांडेंनी माजलगाव, त्याच्यानंतर आपलं अंबाजोगाई, परळी त्यांचे जे युनिट आहेत त्या ठिकाणी केलं. आम्ही नांदूर फाट्याला खूप मोठा रस्ता रोको, हजारो शेतकरी त्या ठिकाणी, खरे शेतकरी आम्ही आले होते आमच्या एका हाकेला. आता त्याच्यासाठी खूप प्रयत्न करावा लागतो. म्हणजे कॉन्ट्राडिक्शन नको म्हणून सांगते की शेतकरी उठत नाही, पण त्याला सारखं जर आपण कन्व्हिन्स केलं, आम्ही पण कमी पडतोय त्याच्यामध्ये. खरं म्हणजे आमची यंत्रणा कमी पडते, लोकांपर्यंत गेलं पाहिजे. लोक चळवळ जोपर्यंत आम्ही तयार करत नाही तोपर्यंत शेतकरी सुद्धा जागरूक होत नाही. शेतकऱ्यापाशी हे आपला असा गैरसमज आहे की शेतकऱ्या हे सगळं गावात गेले, हे मोकार पोरायपाशी आहे. तुम्हाला मी सांगते, हे शेतकऱ्याच्या हातात नाही आहे. हे त्याच्यापाशी हाय मोबाईल, पण तो बारका आहे, त्याच्यावर त्याला काहीच दिसत नाही आहे जे दिसायला पाहिजे ते. त्याच्यामुळं शेवटी शेतकऱ्याला सभेतूनच वातावरण निर्मिती करावी लागेल असं आमचं मत बनलं सगळ्यांचं. आणि म्हणून आम्ही आता ते ठरवलंय. आता आम्ही तारखा घेतोय लोकांच्या. माजलगाववाले म्हणले आम्ही तुम्हाला तारखा देतो म्हणून. ते जेव्हा तारखा देतील त्या तारखेवर आम्ही तिथं जाणार आहे, लोकांच्या मध्ये ही जागृती करणार आहेत आणि लोकांना विचारणार आहेत किंवा आपण काय केलं पाहिजे. आणि या प्रश्नासाठी आम्हाला अजूनही 17,500चा जो विषय आहे पीक विम्याचा, तो सरकार गांभीर्यानं घ्यायला तयार नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आमचा प्रयत्न आहे त्यांनी तो गांभीर्यानं घ्यावा. आम्ही मुख्यमंत्र्याला भेटणार आहेत ह्याच्यासाठी मुख्यमंत्र्याला भेटणार आहेत आम्ही. आणि मुख्यमंत्र्याला भेटून त्यांना विनंती करणार, तुम्ही दिलेला शब्द आहे, तुम्हाला हा पाळावा लागेल. भरणे मामाला भेटणार आहेत आम्ही, पालकमंत्र्याला आम्ही भेटणार आहेत, महसूल मंत्र्याला आम्ही भेटणार आहेत. आमचा प्रयत्न आहे आधी सिस्टीमनं जाऊ आपण. नाही केलं तर मग बघू ना काय करायचं ते. आम्हाला आंदोलन बी करता येतं, जेलमध्ये बी जाता येतं, सत्याग्रह बी करता येतो. 100 केसेस आम्ही झेलल्यात अंगावर. आम्हाला काही जेल नवीन नाही. आम्ही जेलमध्येही गेलेलो, 20 दिवस आम्ही जेलमध्ये गेलेले कार्यकर्ते. त्याच्यामुळं आम्ही लढाई करणार. विम्याच्या लढाईमध्ये आम्ही यश मिळवण्याचा प्रयत्न करणार, अशा प्रकारचं आमचं म्हणणं आहे. या होत्या ज्येष्ठ नेत्या, सामाजिक नेत्या सुशीलाताई मोराडे, ज्यांनी स्पष्टपणे या मुलाखतीत शेतकऱ्याविषयी त्यांच्या समस्या आणि जी काही सध्या अपेक्षित काम आहे त्याबद्दल आपलं मत नोंदवलं आहे.